28 जानेवारीला अजितदादा यांचा अपघात झाला. याला आज एक महिना पूर्ण होतोय. या एका महिन्यात खूप काही घडलं. सत्ता, दावे, प्रतिदावे, राजकारण, आरोप, पत्रकार परिषदा आणि खूप काही. पण या सगळ्यांमध्ये एका चेहऱ्यानं माध्यमांचा सगळा स्पेस व्यापून टाकला होता. या चेहऱ्यानं गल्ली ते दिल्लीचं विश्व सध्या पूर्णपणे व्यापलंय. बारामती, मुंबई, दिल्ली असा प्रवास करत असताना अपघात या शब्दाभोवतीचं धुकं त्यांनी आणखीन दाट केलंय. गेले 17 दिवस रोहित पवार यांनी जंग पछाडलंय. पण या सगळ्यांमधून अजितदादांचा मृत्यू नक्की कशानं झाला, विमानात बसतानाचे सीसीटीव्ही फुटेज पुढे काय येत नाही, ब्लॅक बॉक्स, चौकशीचे अहवाल, निष्कर्ष, या सगळ्या गोष्टी अद्याप तरी शून्य आहेत. पण या सगळ्यांमधून एक वेगळाच प्रश्न पुढे चर्चेत आलाय. तो म्हणजे रोहित पवार हे अजितदादा यांची स्पेस घेण्याचा प्रयत्न करत आहेत का? नक्की अशी चर्चा का सुरू आहे जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी शशी आणि तुम्ही बघताय कट टू कट. अजितदादांच्या निधनाला एक महिना झाल्यानंतर देखील दादांचा अपघात की घातपात हा वाद मिटण्याचं नाव घेत नाहीये. आमदार रोहित पवार मी 13वा झाल्यानंतर या विषयावर बोलेल असं म्हणाले होते. बोलल्याप्रमाणे त्यांनी पत्रकार परिषद घेतली देखील. त्यात बरेचसे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. पुढे चंद्राबाबू नायडूंच्या नातेवाईकांशी संबंधित हेरिटेज फायनान्सवर प्रश्न उपस्थित करत केंद्रीय मंत्री राममोहन नायडू यांच्या राजीनाम्याची मागणी देखील त्यांनी केलेली. तदनंतर या अपघाताबाबत सुरुवातीला मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन आणि नंतर बारामती पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र या दोनही ठिकाणी त्यांना नकार घंटा मिळाली. याच बाबतीत रोहित पवार यांनी राज ठाकरे यांची देखील भेट घेतली. फडणवीस यांची देखील भेट रोहित पवार यांनी घेतली होती. पत्रकार परिषदेतून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटांवर त्यांनी आरोप देखील केले. पलीकडून देखील रोहित पवारांवर या बदल्यात आरोपांच्या फैरी झाडल्या गेल्या. भाजपचे नगरसेवक आणि प्रवक्ते नवनाथ बन यांनी रोहित पवार यांच्यावर टीका करताना रोहित पवार हे सगळं प्रसिद्धीसाठी करतायत असं म्हटलंय. राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील रोहित पवारांना सुनावताना रोहित पवार अपघाताचे राजकारण करत असून लोकांचा बुद्धिभेद करत आहेत. अजित पवार जिवंत असताना तुम्ही त्यांच्यासोबत कसे वागलात? त्यांना योग्य सन्मान दिला का? मुख्यमंत्री पदाची संधी असताना ती का नाकारली गेली? अपघाताचं भांडवल करण्याआधी या प्रश्नांची उत्तरे तुम्ही महाराष्ट्राला द्या असं विखे यांनी म्हटलंय. या विखेंच्या विधानानंतर पुन्हा एकदा एक चर्चा वरती आली. ती म्हणजे अजितदादा यांच्या मृत्यूनंतर रोहित पवार त्यांची स्पेस व्यापतायत का? या प्रश्नाला आणखीन पाठबळ मिळालं ते म्हणजे पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अधिवेशनाबाबत माध्यमात ती चौकडी असा उल्लेख केल्यानंतर अजित पवार गटाचे सुनील शेळके, आमदार अनिल पाटील यांनी रोहित पवार यांच्यावर त्यांना थेट आमच्या पक्षाचा ताबा हवा आहे असा आरोप केला. खरं तर ज्या गोष्टीसाठी जय पवार, पार्थ पवार, सुनेत्रा पवार यांनी अग्रक्रमानं बोलणं अपेक्षित होतं त्या विषयांवर फक्त रोहित पवार हे एकटेच अग्रेसिव्हली बोलत आहेत असं म्हणता येईल. नाही म्हणायला जय पवार यांनी एकदा ब्लॅक बॉक्स अपघाताची चौकशी करण्याची मागणी केलेली. मात्र त्यानंतर ही खिंड रोहित पवार यांनी एकट्याने लढवली असं म्हणता येईल. खरं तर याच दरम्यान हे देखील पुढे येतं की वास्तवात आज जरी रोहित पवार हे आक्रमकरित्या अजित दादांच्या अपघातावर न्याय मिळवण्याची भाषा करत असले तरी राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार शांत होते आणि त्यावेळी अजित पवार यांच्यावर टीकेची सुरुवात रोहित पवार यांनी केली. आता जरा वळूयात वस्तुस्थितीकडे. राष्ट्रवादी ही शरद पवार यांनी काँग्रेसमधून बाहेर निघत स्थापन केलेली. त्यानंतर पवार यांच्या घरातून सर्वाधिक आक्रमकपणे राष्ट्रवादी ही अजित पवार यांनी सांभाळली होती हे कोणीच नाकारू शकत नाही. शरद पवार दिल्लीत गेल्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादी एक हाती राज्यात सांभाळली असं म्हणता येईल. सुप्रिया सुळे यांना उत्कृष्ट संसदपटू हा पुरस्कार मिळाला असला तरी ग्राउंड लेवलच्या राजकारणात आणि अकॅडमिक राजकारणात खूप फरक असतो. सुप्रिया सुळे या दादांसारख्या मासच्या नेत्या नाहीत असं देखील म्हटलं जातं. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोनही गटांच्या विलिनीकरणाची चर्चा होत होती. आता सुनेत्रा पवार अजित पवार गटाच्या अध्यक्षा झाल्यात. भविष्यात जर हे दोनही गट एकत्र आले तर आजपर्यंत जसे दादा सांभाळत होते तसे कोण नेता म्हणून पुढे येणार हा प्रश्न पडतो आणि रोहित पवार हे या प्रश्नाचं उत्तर होऊ पाहतात. मुळात रोहित पवार अजितदादांची स्पेस घेत आहेत ही चर्चा आज सुरू झालेली नाहीये. 2023 मध्ये हसन मुश्रीफ
यांनी उपरोधिकपणे का होईना रोहित पवार हे नवखे आहेत आणि ते अजित पवारांचे जागा घेऊ पाहतायत असं म्हटलेलं. पुढे तर ज्या पद्धतीनं अजितदादांचा जनता दरबार व्हायचा तसाच जनता दरबार रोहित पवार यांनी देखील घ्यायला सुरुवात केली. दादा कामात कसूर करणाऱ्यांना जसे सर्वांसमक्ष खडसवायचे तसेच व्हिडिओ रोहित पवार यांचे देखील व्हायरल झाले. असो, पुन्हा मूळ विषयांकडे येऊ. आता पवार कुटुंबात थेट राजकारणात सक्रिय असणाऱ्या सदस्यांमध्ये मगाशी म्हटल्याप्रमाणे सुप्रिया सुळे या मासच्या लीडर नाहीत असं म्हटलं जातं. सुनेत्रा पवार या आत्ता जरी उपमुख्यमंत्री झाल्या असल्या तर यापूर्वी सक्रिय राजकारणात त्या थेट नव्हत्या. एन्व्हायरमेंटल फोरमच्या माध्यमातून त्यांचं काम होतं, पण समाजकारण हे 100% राजकारण कधीच नसतं. तसंच आता राज्यसभेवर जाणारे पवार हे मावळ लोकसभा मतदारसंघात पराभूत झाल्यावर 2019 नंतर राजकारणात तितके सक्रिय दिसले नाही. जय पवार हे देखील राजकारणात तितके सक्रिय नाहीये. शरद पवार यांचं अशात वय देखील झालंय. त्यातच अजित पवार यांच्या अपघात प्रकरणात वेशानं लीड करत रोहित पवार यांनी बऱ्यापैकी फुटेज मिळवलंय हे नक्की. त्यात रोहित पवार यांचा प्लस पॉइंट म्हणजे ते दुसऱ्यांदा आमदार झालेत. त्यांना आता राजकारणातील बऱ्यापैकी खाचाखोचा माहीत झाल्यात. प्लस आमदार म्हणून निवडून येण्यापूर्वी रोहित पवार हे पुणे जिल्हा परिषदेवर शिरसुफळ गटातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून गेले होते. बारामती ॲग्रो, बारामती शुगर अशा त्यांच्या व्यवसायातून त्यांनी पारंपरिक राजकारणासोबतच संस्थात्मक राजकारणात देखील आपला बेस बसवला, अनुभवलाय. बरं, रोहित पवार हे उगाच प्रेस कॉन्फरन्स घेत आहेत, त्याचा काही उपयोग नाही असं म्हणणाऱ्यांनी ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी की अपघातानंतर संपूर्ण अजित पवार गट शांत असताना याच गटाचे अमोल मिटकरी हे रोहित पवार यांच्या खांद्याला खांदा लावून उभे. म्हणजेच कुठं ना कुठं अजित पवार गटातील नेता हा रोहित पवारांच्या सोबत आलाय असं म्हणायला हरकत नाही. या सगळ्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं? रोहित पवार हे खरंच अजितदादांची स्पेस घेऊ पाहतायत का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.